भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार प्रशांत पडवळे यांच्या उपस्थितीत नगर परिषद कार्यालयात 21 जानेवारी रोजी समस्यावर आढावा बैठक पार पडली आहे। या बैठकीमध्ये नगर परिषदेतील विविध समस्या, विकास कामातील भ्रष्टाचार आणि नागरिकांच्या तक्रारीवर चर्चा करण्यात आली। या बैठकीत माजी आमदार अनिल बावणकर, नगर परिषद मुख्याधिकारी जुम्मा प्यारेलाल आणि तुमसर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गायकवाड यांच्यासह नगर परिषद अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांनी शहरातील प्रमुख विकास कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत 6 कोटी रुपये खर्चून भुजली तलावाच्या विकास कामात तसेच 47 कोटी रुपयांच्या पेयजल योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप केला। त्यांनी नगर परिषद मुख्याधिकारी आणि अभियंता यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे। या आरोपांवर मुख्याधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सभागृहाचं वातावरण काही काळ चांगलेच तापले होते। जोरदार वादविवादामुळे सभागृहात गोंधळ उडाला होता। उपस्थित माजी नगरसेवक आणि नागरिकांनी एकत्र येऊन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी आवाज उठवला। आरोप प्रत्यारोपाच्या या वादात विविध पक्षांचे नेते आणि नागरिकांनी आपापली मते मांडली। सभागृहात निर्माण झालेल्या गदारोळ शांत करण्यासाठी पोलीस ठाणेदार आणि अन्य पदाधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला। शहरातील नागरिकांनी नगर परिषद प्रशासनावर उघडपणे टीका केली आणि घोटाळ्याबाबत पारदर्शक चौकशीची मागणी केली। काहींनी ही कामे दर्जाहीन असल्याचं नमूद करत दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। तुमसरच्या नगर परिषद विकास कामाच्या नावाखाली होत असलेल्या कथित गैरव्यवहारावरून वातावरण चांगलेच तापले। खासदार प्रशांत पडवळे यांनी या आरोपाची दखल घेत चौकशीसाठी लवकरच उपाययोजना केली जाईल असं आश्वासन देखील दिलंय। गजा महाराष्ट्र 24 न्यूज केता रश्मित रामटेके सोबत संदीप पडारे, भंडारा। संपूर्णपणे शहर वाढलेलं आहे आणि कोष्टीची जो योजना आपल्या तुमसर शहरात आहे ती जवळपास 60 ते 70 वर्ष जुनी योजना आहे आणि त्या योजनेचा पाणी आजही तुमसर शहराला भेटत आहे। मागील जेव्हा मी नगराध्यक्ष होतो तेव्हा मी ह्या विषयावर लक्ष केंद्रित केलं आणि तुमसर शहराची जो वस्ती फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, ह्या वस्तीमध्ये पाणी हा विषय अत्यंत गरजेचा विषय आहे। त्या अनुषंगाने मी स्वतः पाणी पुरवठा या योजनेवर काम केलं आणि त्या काळात जवळपास 18 कोटी रुपयाची योजना मी महाराष्ट्र शासनाकडून सँक्शन करून ही योजना आणली। त्यानंतर मी निवडणूक हारलो आणि ही योजना तत्कालीन नगराध्यक्ष प्रदीपजी पडवळे यांच्या हाती लागली आणि त्यांनी ही योजना रिवाइज केली आणि जवळपास 47 कोटीची ही योजना त्यांनी शासनाकडून रिवाइज करून आणली आणि आज जवळपास 8 वर्ष झाले आहे। 47 करोड रुपयाचा पाणी पुरवठा योजनेचं एक बूंद पाणी सुद्धा गावकऱ्यांना भेटलं नाही आणि शोकांतिका हे आहे का माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब यांनी ही योजनेच्या 4 वर्ष अगोदर लोकार्पण केलं। आता बघा 4 वर्ष लोटून गेले, लोकार्पण झालं आणि आज सुद्धा एक बूंद पाणी गावकऱ्यांना भेटलं नाही। तरी मला असं वाटते का ह्या योजनेमध्ये फार मोठा एक भ्रष्टाचार झालेला आहे आणि कुठेतरी अनेक भ्रष्ट लोकांनी ह्या योजनेचे पैसे खाल्लेले आहेत। आज ही योजना सुरू व्हायचंच पहिले बंद झालेली आहे। ह्या योजनेच्या मार्फत जो मोटारी गावकरींना पाणी आणण्याकरिता जी मोटारी लावली होती ती मोटारी सुद्धा आज बंद पडलेली आहे। संपूर्ण गावाची पाईपलाईन रखडलेली आहे। गावात आज खोदकाम पुन्हा ते पाईपलाईन पुन्हा जो पहिले टाकलेली पाईपलाईन होती ते पुन्हा आज काढत आहे, आज पुन्हा नवीन पाईपलाईन टाकत आहे। तर मला तरी असं वाटते का येणाऱ्या अजून 2-3 वर्ष ह्या योजनेचा आहे 47 करोड रुपयाचा पाणी पुरवठा योजनेचं एक बूंद सुद्धा पाणी शहराच्या नागरिकांना भेटणार नाही। हा अतिशय शोकांतिकेवाला विषय आहे का मुख्यमंत्री स्वतः लोकार्पण करते आणि 4 वर्ष लोटून होऊन जाते आणि योजनेचं पाणी नागरिकांना भेटत नाही। मुख्यमंत्री होते जवाबदारी सोडून देते आज गावात एक मिनिट सांगणे, आज गावात काही कमी जास्त झालं साहेबांनी नवीन ते मंत्रीच्या माझी जबाबदारी माझ्या हातात जे असेल मी बिलकुल करेन। माझ्या हातात शेवटचा टप्पा आला आहे त्याला कसं करायचं मी ते करून आम्हाला
ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल.